नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, तुला भूक लागली आहे पण तुला जेवायचं नाही आहे असं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही जेवायचं आहे मला, तू बस ना शांतपणे आणि जेवून घे बस. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो, नाही नाही, तू आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुला जर भूक लागली आहे पण तुला जेवायचं नाही आहे, आपल्या घरी सर्व बायकांनी वटपौर्णिमेचा उपवास धरला आहे, तू सुद्धा त्यांच्याबरोबर उपवास धरलेस की काय? तेव्हा इथे अर्जुन हसायला लागतो. चैतन्य म्हणतो, नाही नाही, तू सायली वहिनींबरोबर उपवास धरलेस बरोबर नाही, तर सायली वहिनीसाठी तू उपवास धरलेस बरोबर की नाही? तेव्हा इथे चैतन्य जोरात हसायला लागतो. तर इथे सायली अजून आपल्या डायरीमध्ये तिचं मनोगत व्यक्त करत असते. ती म्हणते की मी ह्यांच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्यानंतर मी पहिलाच वटपौर्णिमेचा उपवास एवढा मनापासून केलेला आहे, पण मी हे त्यांना कधी सांगू शकेन का? तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, तू सायलीसाठी वटपौर्णिमेचा उपवास केला आहेस, तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल एवढं प्रेम आहे, तू तिला कधी सांगणार आहेस की नाही? कधी सांगणार आहेस तुझ्या मनातल्या फिलिंग्स? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जेव्हा मधुभाऊ जेलमधून बाहेर येतील तेव्हा आमचं कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि मग तेव्हा मी त्यांना प्रपोज करणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो का? तेव्हा इथे चैतन्य आता अर्जुनला हसत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता तू गप्प बसायचं आहे आणि तुला एक काम करायचं आहे, हे दोन्ही डबे तुला संपवायचे आहेत, दोन्ही डबे खाऊन टाकायचे, कळतंय तुला? नाहीतर तू आता घरी निघून जा, जा बरं घरी निघून. तेव्हा चैतन्य म्हणतो, अजिबात नाही, मी इथेच बसून राहणार आहे आणि मी माझ्या मित्राचा उपवास बघणार आहे. तेव्हा इथे सायली अजून आपलं मनोगत हे व्यक्तच करत असते. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, कल्पना मावशीने आणि सायली वहिनीने तुझ्यासाठी एवढा डबा पाठवला प्रेमाने, तू एकसुद्धा घास खाणार नाही आहेस का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की नाही, मला सायली ही 7 जन्मासाठी माझी बायको हवी. 7 जन्मासाठी काय, पुढे जेवढे जन्म असतील ना तेवढ्या वेळासुद्धा सायलीच मला माझी बायको हवी आहे आणि म्हणून मी तिच्यासाठी हा उपवास केला आहे. मी पाणीसुद्धा पिणार नाही आहे. आता तुला एक काम करायचं आहे, गप्प बसायचं आहे आणि हे दोन्ही डबे तुला संपवायचे आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे म्हणजे आता कल्पना मावशीने एवढं प्रेमाने तुझ्यासाठी डबा दिला आहे पण तू तो खाणार नाही आहेस, म्हणजे मलाच हे डबे खावे लागणार आहेत? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, तुलाच हे डबे खायचे आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे पण मला हे सगळं कसं जमणार आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही जमणार आहे का? बरं थांब, मी फोन करतो आणि सुरेशला इथे बोलावून घेतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही नाही, त्याची गरज नाही, अरे खाईन ना मी, दोन्ही डबे खाईन, त्यात काय एवढं? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, जा मग शांतपणे बस आणि खाऊन घ्या आता. तेव्हा चैतन्य म्हणतो, दोन्ही डबे मला संपवायचे आहेत, किती ते माझं भाग्य. तेव्हा इथे चैतन्य आता दोन्ही डबे संपवण्यासाठी बसलेला असतो, सज्ज झालेला असतो आणि अर्जुनला तेच हवं असतं. त्यानंतर इथे सायलीसुद्धा म्हणत असते की अर्जुन सर, माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे मी कधी तुम्हाला सांगू शकणार आहे का? मी खरोखर सुभेदारांची सून कायमची होऊ शकेन का आणि तुमची बायको म्हणून 7 जन्म मिळवू शकेन का, असं ती स्वतःच्याच मनाला विचारत असते. तेव्हा इथे नागराज आणि प्रिया दोघंजणं म्हणत असतात की साक्षी, त्या चैतन्याने अर्जुनची काय अवस्था केली आहेस ग तू, खूपच भारी. तेव्हा साक्षी म्हणत असते, हे तर फक्त सुरुवात आहे, उद्या तर मी त्यांच्यावरती असा बॉम्ब टाकणार आहे ना की ते लोक विचारसुद्धा करू शकणार नाही आहेत. तेव्हा नागराज म्हणतो, काय बॉम्ब टाकणार आहेस तू त्यांच्यावरती? तेव्हा साक्षी म्हणते, कळेल कळेल तुम्हाला सगळं काही कळेल. तेव्हा प्रिया म्हणते, अगं पण आता रविराज किल्लेदार सुद्धा त्यांना सामील झालाय ना, त्यांची टीम खूपच जास्त स्ट्रॉंग झाली. तेव्हा साक्षी म्हणते, त्यांना काय करायचं आहे ते करू दे, तुम्ही तिघंजण एकाच घरामध्ये राहता ना. तेव्हा रविराज किल्लेदार यांच्यावरती तुम्हाला आता नजर ठेवायची आहे, पुढची त्यांची मूव काय असेल हे मला बारीक सारी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तू आहे ना अजिबात काळजी करू नको, मी बाबा अशी हाक मारली ना की लगेच वितळतो गो तो माणूस आणि सगळं खरं खरं मला सांगतो, मी तुला सगळी माहिती देईन अर्जुन आणि चैतन्याची. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की त्या अर्जुन आणि चैतन्याला आता असा धक्का देणार आहे ना की त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे पुन्हा वकिली करायची. तर इकडे सायली आहे, त्याने म्हणते की आई, आपण आता पूर्णाजींच्या आवडीची इथे डाळिंबाची उसळ करूया का? आणि यांना खीर आवडते ना, मी खीर करते, म्हणजे पहिला घास गोडाचा तरी खातील, कारण ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण आहे, जेवलेत व्यवस्थित की नाही मला सुद्धा माहिती नाही आहे ना. तेव्हा इथे कल्पना म्हणते, विमल बघितलंस ना यांची किती काळजी आहे ती आता सायलीला. तेव्हा विमल म्हणत असते, म्हणूनच मी सायली वहिनींची दृष्ट काढते, कुणाचीही दृष्ट लागायला नको त्यांना. तेव्हा इथे विमल आता आल्या गेल्याची, घरातल्यांची, रस्त्यावरच्या माणसांची, सगळ्यांची नावं घेते आणि म्हणते की सायली वहिनींना कुणाचीही दृष्ट लागायला नको. आणि आता तिने इथे इस्तोसुद्धा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये सगळी दृष्ट नेऊन टाकते आणि ती जाळून टाकते आणि लगेचच ते सगळं बाहेर घेऊन जात असते. तेव्हा इथे बसलेल्या सगळ्यांना ठसका लागतो. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, मम्मा हे सगळं काय आहे, हा धूर कसला? तेव्हा कल्पना म्हणते, अरे काही नाही, विमलने सायलीची दृष्ट काढली ना म्हणून.
तेव्हा इथे अर्जुन लगेच शांत होतो. तेव्हा सायली आता पाण्याचे 2 ग्लास भरते आणि चैतन्य आणि अर्जुन या दोघांना पाण्याचे ग्लास घेऊन जाते. तेव्हा चैतन्य पाणी प्यायला सुरुवात करतो, पण इथे अर्जुनच्या हातामध्ये आता सायली ग्लास द्यायला जाणार तेवढ्यातच अर्जुनला चक्कर येते आणि तो लगेच चक्कर येऊन खाली पडतो. तेव्हा इथे सायली, कल्पना, घरातले सगळेजण खूपच जास्त घाबरतात. तेव्हा सायलीच्या हातामध्ये पाण्याचा जो ग्लास असतो त्यातलं पाणी घेऊन ती अर्जुनच्या तोंडावरती शिंपडते. तेव्हा इथे अर्जुनला जाग येते. सायली म्हणते, अहो काय होतंय तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा इथे सायली आता अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला पाणीसुद्धा प्यायला देते. ती म्हणते, पाणी घ्या ना. तेव्हा अर्जुन आता सायलीच्या हातूनच पाणी पितो आणि आपला उपवाससुद्धा तो सोडतो. तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात, काय रे अर्जुन, काय झालं असं अचानक की तुला चक्कर आली, तू ठीक तर आहेस ना? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की काय झालं रे अर्जुन तुला? अश्विन चेक कर रे तू अर्जुनला. अश्विन म्हणत असतो की मम्मा काही नाही, अगं दादाला ताप तर नाही आहे, BP लो झाला असेल, बाकी काही नाही. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन काय झालंय तुला, तुला चक्कर कशी काय आली? तेव्हा अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणतो, आता काय सांगू तुम्हाला, सकाळपासून मी पाणीसुद्धा प्यायलेलं नाही आहे म्हणून मला चक्कर आली आहे. तेव्हा इथे अर्जुन मनामध्ये म्हणतो की बरं झालं मी सायलीच्या हातून माझा उपवास सोडलेला आहे, तिच्या हातूनच मी पाणी प्यायलो, बरं झालं. आणि तो हसत असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, आम्ही सगळेजण एवढं टेन्शनमध्ये आहोत आणि तू हसतोयस काय? तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्ही दोघे आता शांत बसा बरं जरा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. चैतन्य भाऊजी तुम्हीसुद्धा आता जेवूनच घ्या. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही नाही मला नको आहे आता काहीच खायला, माझं पोट भरलं आहे ना. तेव्हा कल्पना म्हणते, अरे काय चाललं आहे तुमच्या दोघांचं, तुझं पोट भरलं आहे म्हणजे थोडंसुद्धा खाणार नाही आहेस का तू? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही अजिबात नाही, मला काही खाता येणार नाही आहे, कारण आज ते आमच्या दोघांचे डबेसुद्धा मी एकट्याने खाल्ले आहेत ना. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, का बरं, अर्जुनचा डबासुद्धा तू खाल्लास, पण का? तेव्हा चैतन्य म्हणतो, कारण अर्जुनने सायलीसाठी वटपौर्णिमेचा उपवास केलेला आहे. तेव्हा इथे सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अर्जुन तू उपवास केलायस म्हणून तुला चक्कर आली का? अरे पण हे सगळं करायची काय गरज होती? तेव्हा कल्पना म्हणत असते की आम्हाला माहिती आहे तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, सायलीचं मी समजू शकते, पण अर्जुन तुला बघून मी थक्क झाले रे बाबा. प्रताप काका म्हणतात, अर्जुन अरे पण माझी जबाबदारी वाढवलीस ना तू, आता ह्या वर्षी तू उपवास केलायस, तुझी आई पुढच्या वर्षी मला वटपौर्णिमेचा उपवास करायला सांगेल, मी काय करू सांग बरं? तेव्हा सगळेजण आता हसायला लागतात. त्यानंतर इथे चैतन्य म्हणत असतो, अश्विन अरे जरा अर्जुनचे गाल चेक कर रे, बघ कसे गुलाबी गुलाबी गाल होत चाललेत. तेव्हा अश्विन म्हणतो, बघू रे दादा. तेव्हा अश्विन म्हणत असतो, हो रे गाल तर गुलाबी झालेत, याला आहे ना लवेरिया म्हणतात, पण लवेरियावरती अजून आहे ना औषध तयार झालेलं नाही आहे, संशोधन अजूनही चालू आहे, पण त्याच्यावरती अजून औषध मिळालेलं नाही आहे. कल्पना म्हणते, चैतन्य तू माझ्या मुलाची मस्करी करू नकोस हा, तू प्रेमात पडलास ना की तुलासुद्धा कळेल. तेव्हा चैतन्याचा चेहराच उतरतो. तेव्हा सायली आता बाजू सावरतच म्हणते की तुम्ही दोघंजणं फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी आता खीर करते. तेव्हा इथे आता रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो, कारण आता उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे याबद्दलचा त्यांना फोन आलेला असतो. तेव्हा प्रिया आता विचारपूस करण्यासाठी येते. ती म्हणते की बाबा काय झालं, काही महत्त्वाचं आहे का, माझ्याबरोबर सुद्धा शेअर करा, अर्जुन आणि चैतन्यबद्दल काही बोलताय का? तेव्हा रविराज काका म्हणतात की कोर्टामधूनच फोन आला होता, तुला सांगणे एवढं महत्त्वाचं नाही आहे, आम्ही प्रोफेशनल गोष्टी असं सगळ्यांबरोबर शेअर नाही करत. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की मी साक्षीला वर तोंड करून म्हणाले होते की सगळी माहिती देईन म्हणून, पण आता किल्लेदार मलाच काही सांगत नाही आहे. तर इथे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुमच्या हाताला किती चव आहे हो, किती छान जेवण बनवलं होतं तुम्ही, आणि त्याचबरोबर खीर तर किती छान होती माहिती आहे का? तेव्हा इथे सायली म्हणत असते, सर तुम्ही आधी मला सांगा बरं, तुम्ही हा उपवास कशासाठी केला होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो की गुरुजींच्या सांगण्यावरून केला होता. तेवढ्यातच रविराज किल्लेदार यांचा फोन येतो आणि ते आता अर्जुनला सांगतात की उद्या कोर्टामध्ये तारीख आहे, उद्याची हेअरिंग घेतलेली आहे महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांनी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण मला अजून नोटीस आलेली नाही आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तुझ्यावरती बार काउन्सिल बसलेले आहे, त्याच्यामुळे तुला ती नोटीस आली नसेल, पण उद्या कोर्टामध्ये तारीख आहे. तेव्हा इथे अर्जुनला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, सर काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की उद्या कोर्टामध्ये साक्षी शिखरेने तारीख घेतलेली आहे, पण त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे हे सगळं खूपच जास्त डेंजरस होत चाललं आहे मिसेस सायली, असं सुद्धा अर्जुन म्हणतो. हे जर असं चालू राहिलं तर आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत पाण्यामध्ये जाईल, असं तो म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुनला आता पिऊन थांबवतात, म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, तुम्हाला परवानगी नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते की आम्ही तर जाऊ शकतो ना, कारण आम्ही खोटे पुरावे सादर करत नाही.
आणि केस जिंकत नाही, कळतंय ना तुला? तेव्हा इथे महिपत म्हणत असतो, अगं पोरी, मेलेल्या माणसाला अजून किती वेळा मारणार आहेस आणि त्याला आता काही जमिनीत पुरणार आहेस की काय, असं महिपत म्हणतो. तेव्हा अर्जुनला आता खूपच जास्त त्याचा राग आलेला असतो. तेव्हा इथे महिपत शिकरेसुद्धा आता जाता जाता अर्जुनला एक लूक देत असतो आणि त्याचा आता चेहरा बघूनच इथे अर्जुनला खूप जास्त राग येत असतो.